या लिस्टमधील आपल्याला ट्रॅव्हल सपोर्ट करणाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद। कन्स्ट्रक्शन अपडेट देण्यासाठी खडतर व दूरवरचा प्रवास करावा लागतो। या खडतर व दूरवरच्या प्रवासासाठी आपण ट्रॅव्हल सपोर्ट करणे इच्छुक असाल तर नक्कीच या स्कॅनरवर आपला अनमोल असा ट्रॅव्हल सपोर्ट पाठवू शकता। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण ब्लॉग यूट्यूब चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मंडळी आपण आलेलो आहोत मुंबई गोवा या हायवेवरती आणि या हायवेचा महत्त्वाचा भाग म्हणजेच पोलादपूरपर्यंत जे काम सध्या काही प्रमाणात बाकी आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग येतो इंदापूरचा बायपास, कोलाड या ठिकाणचा फ्लायओव्हर आणि त्याचबरोबर पुढे माणगावचा बायपास। चला तर मग आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंदापूर शहराचा जो बायपास आहे आणि त्याचबरोबर कोलाड या ठिकाणी होत असलेला जो फ्लायओव्हर आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की या पुलाचं काम सध्याच्याला प्रगतीपथावर आहे। लवकरच हा पूलसुद्धा प्रवासासाठी खुला केला जाणार आहे, काम आटपत आलेलं आहे, हे सुद्धा पाहूया आणि पुढे इंदापूर बायपासचं काम पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। चॅनलला जर अद्याप सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण पहा, महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे। व्हिडिओला लाईक जरूर करा। मुंबई गोवा महामार्ग किंवा नॅशनल हायवे 66 पनवेल जवळील पळसपे फाट्यापासून सुरुवात होणारा हा महामार्ग पुढे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोव्यापर्यंत जातो। मुख्यत्वे या महामार्गाचा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडूतील कन्याकुमारीपर्यंत याचा विस्तार आहे। या महामार्गाचे मूळच्या 2 लेन डांबरी रोडचे सिमेंट कॉन्क्रीटमध्ये 4 लेन पर्यंत वायडनिंगचे काम 2011 पासून सुरू झाले होते, ते आजही काही भागामध्ये सुरूच आहे। आणि त्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे इंदापूर व माणगाव या 2 शहराला नव्याने निर्माण होत असलेले बायपास। या दोन्ही बायपासचे काम सध्या वेगाने सुरू असून आज आपण या व्हिडिओमध्ये इंदापूर शहराचा बायपासचे काम किती झाले आहे हे पाहणार आहोत। हे आहे कोलाड हे ठिकाण आणि हा आहे कोकण रेल्वे ब्रिज। येथूनच कोलाड या अंडरपासच्या अप्रोच रोडला सुरुवात होते व या अप्रोच रोडच्या दोन्ही साइडवर पीक्यूसीचे काम पूर्ण झाले आहे। तसेच या अंडरपासच्या दोन्ही बाजूच्या स्पॅनवर डेक स्लॅबचे काम व त्यावर पीक्यूसीचे काम देखील पूर्ण झाले आहे। इथून पुढील अप्रोच रोडवर देखील पीक्यूसीचे काम पूर्ण झाले असून लवकरच यावरून ट्रॅफिक देखील सुरू होणार आहे। इथून पुढे इंदापूर पर्यंत रोडवर्क 100% पूर्ण झाले असून आता आपण या महामार्गाने ग्राउंड लेवलवर काही अंतर ट्रॅव्हल करून काम पाहूया।
करत आपण येऊन पोहोचतो इंदापूरचा जो बायपास आहे, या बायपास जो मुंबई साईडकडे जिथून स्टार्ट होतो त्या ठिकाणी आपण येऊन पोहोचलेलो आहोत. आता इथून आपण पुढे लेफ्ट साईडला हा बायपास जो जातो आहे तर त्याचे काम ड्रोनद्वारे पाहणार आहोत. सरळ हा इंदापूर शहरामधून या गावामधून जातो. तर आता इथून पुढे जो लेफ्टला आपल्याला जो बायपास सुरू होणार आहे हे पाहायला मिळतं या ठिकाणी. पहा, इथून पुढे उजव्या बाजूला सरळ 2 लेनचा हा मार्ग इंदापूर शहरातून जात असून डाव्या बाजूला नव्याने निर्माण होत असलेला या बायपासचे काम आपल्याला पाहायला मिळेल. बायपासच्या सुरुवातीलाच बेसमेंटचे काम सुरू असलेले पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी होत असलेल्या रेल्वे ओव्हरब्रिज साठीच्या पिलरवर पिलर कॅपचे काम पूर्ण झालेले दिसत आहे. हे आहे इंदापूर रेल्वे स्टेशन. हा बायपास या रेल्वे ट्रॅकला 2 वेळा क्रॉस करत आहे आणि या ठिकाणी देखील सेम काम पाहायला मिळेल. आणि याच पॉइंटवर पुन्हा एकदा हा बायपास नॅशनल हायवेशी कनेक्ट करतो. इथून पुढे माणगाव पर्यंत रोडवर्कचे काम 100% पूर्ण झालेले पाहायला मिळेल. तर मंडळी, आपण माणगावचा बायपास त्याचबरोबर कोलाडचा जो फ्लायओव्हर आहे इथून कामाला या व्हिडिओला सुरुवात केली होती. या व्हिडिओमध्ये आपण इंदापूरचा बायपास जो आहे याचं काम पाहिलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल लाईक जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब जर अद्याप केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच आपल्या चॅनलवरती आपण माणगाव बायपासच्या कामाची अपडेट पण घेऊन येणार आहोत आणि तोही व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.